आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालंय ते असे बरेच प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांची मी हे लावणार नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे, माझं काहीच म्हणणं आहे, माझ्यासारख्या एका सुजाण नागरिकाला आणि हे खूपच असताना झालंय कोणतं जनतेचे प्रश्न जायच्या आधी आता तुम्हाला पाहिजे, तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार. जे काही चालले लोकांच्या जवळ पुढे जणू काय तेच प्रश्न जनतेचे प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न मागे राहिले. मी सांगितलं त्या म्हातारीचं सांगितलं असं सांगितलं तसं त्याला म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये हे जे प्रकरण तुम्ही सांगितलं की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे, माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे, तेवढं बरंही वाटलं. माझं म्हणणं आहे तीच लोकसभा भूमिका जरा आता आम्ही जे प्रश्न मांडतोय अब्दुल आहे तू आम्ही मी कुठे म्हणतो की तुम्ही सिद्ध करा. विरोधकांचं एक आम्ही काही सिद्ध करतो ते बरोबर आहे. त्यात काही भारत सरकारचं चुकीचं वाटत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे. ती जाऊ त्याचे विश्वकुमार चौधरी वगैरे मंडळी आली ती, मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं. तेव्हा ते सिद्ध करायचं काम आपलं आहे, ती जबाबदारी घेतली पाहिजे. पण माझं म्हणणं आहे की असं आता भारत पाढा वाचता येतो तर मी वाचत नाही. हे 2-3 महत्वाचे प्रश्न घेऊन मी हा आत्म्याचा कृष्णाचा मार्ग स्वीकारून बसलेला आहे. आता इथेच का बसलो, भारतीय घटनेचं सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे. इथे असलेल्या या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यमेव जयतेची मोठी प्रार्थना सुरू त्या काळात घटनेच्या अगोदर लिहिली. आता म्हटलं ठीक आहे, आपण सत्याचाच जो हे करायचा विचार करतोय तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्यात आपण बसून लढाई आंदोलन सुरू करावं. त्यांच्या स्मृतीनिमित्ताने घटनेची सुद्धा 75 वर्ष होत आहेत ना. मी महात्मा ज्योतिराव फुले समता परिषद चालू, तुम्हाला माहिती काय ते, तुमचं आणि माझं काही नवीन नातं नाही. आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकाच्या बद्दल हे करणे माणसं त्याच्यात ते सांगते काय. त्यावेळेला जे मौलिक प्रश्न झालेत त्यातून आणि जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमची मतभेद आहेत. पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या प्रकार जुमानतच आहे. पार्लमेंट में हजर करायचे चर्चा होऊ द्यायची नाही. हा काय प्रकार आहे. वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही, सांगायचं नाही आणि परदेशाच्या लोकांना सल्ला द्यायचा तो भाग आणखी वेगळा आहे. हे काय चांगलं आहे. आणि हे डोळे पाहिजे आमच्यासारखी माणसाची वय झालं म्हणून गप्प बसायचं. माझी त्याच्या माणसाचं शक्य नाही. आमची मागणी एकच आहे, या सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदानाचं हे जे झालं जसं मतपेटी झालं जे झालेल्या मतदानाची सुद्धा जे झालेलं आहे त्याचा छडा लागला गेला पाहिजे असं होतं म्हणणं आहे. आणि तो छडा सरकार लावू देणार नाही. हातातली सत्ता कोण सोडणार आहे. मग जनतेमध्ये गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आज आम्ही इथं आलो. तू आता आला लोकांनी दखल घेत आहेत चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो हे ह्याचा निराकरण झालं पाहिजे. त्यांनी दाबायचा प्रयत्न केला जमणार नाही. माझ्यासारखी माणसं प्रसंगी मरण पत्करतील पण आम्ही हा दाब सहन करणार नाही. कारण यांनी ते मिळालं स्वातंत्र्य, हे आता त्यांनी नाही मिळवले. बाबासाहेबांनी आम्हाला फुकट दिलेले नाही, त्यासाठी लढावं लागलं होतं. लक्षात ठेवलं पाहिजे. गांधींनी इंग्रजांना सांगितलं चले जाओ करेंगे मरेंगे, पण इंग्रज असं नाही म्हणाला चले जाओ सांगणार तुम्ही कोण. त्यांनी अटक केली, असं नाही केलं. आता आधी थट्टा करणं हे काय झाले ते तिकडे असं काय तिकडे काय झाले इकडे काय सगळं केलं. हा काय चर्चेचा प्रकार. चर्चेल किती जरी बाटे असला तर गांधींनी करेंगे मरेंगे सांगितल्यानंतर चर्चेने त्यांना अटक ठेवलं. आगा खान त्याला ठेवलं. भाग तो नाही आहे. तेव्हा माझं म्हणणं आहे विरोधकांची सुद्धा संभावना आज केली जाते. विरोधकांचे संपर्क करायचा संवाद नाही. एक पक्ष एक नेता एकच आवाज याच्याबद्दल आमचा मूलभूत मतभेद आहे. तो जाऊ दे. आज प्रश्न झालाय मग अशी मी सांगितले जे प्रश्न आहेत 2-3 या प्रश्नांच्या मुळे बसावं लागलं. माझं म्हणणं याचं योग्य निराकरण व्हावं असं मला वाटतं. नाही झालं महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गानेच आम्ही सध्या. मी दगड त्यांना माहिती आहे मी कधी कुणाची वेळ दिलेली नाही, दगड उचललेला नाही कुठला. मला अटक झाली ना पण सत्याग्रह झाली.
सत्याग्रह सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग ज्याला गांधींनी शब्द वापरला, सविनय कायदेभंग तो केला ना. एक नाही दोन नाही वेळा 52 वेळा करून काय गेलं आणि म्हणितच राहिलं. त्यामुळे तो मुद्दा नाहीये. माझं म्हणणं आहे तो मग आता मार्ग पटायला जो मार्ग मी आयुष्यात स्वीकारला हा मी जनतेला सांगेन. या रस्त्यातल्या कुठल्याही नेत्याने शेवटी रस्त्यावर येऊन हे केलं पाहिजे. पण दगड मारणं, शिवागाई करणं, गाड्या अडवणं, फोडणं, हे करणं, प्रचंड हिंसाचाराला पाठिंबा देणं. आणि दुसरं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विनोद तावड्यांचं दिलं प्रकरण घडल्याच्या अगोदर एकाच रस्त्यावर उपमुख्यमंत्री खुलं का करतात? विनोद तावड्यांना सोडून देतात. प्रकरण बाहेर यायच्या अगोदरच काय होतं हे अतिशय लांछनास्पद वाटतं मला. आणि म्हणून एक अंत करण्याची योजना म्हणून इथे बसलो. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं आपण सारे मित्र आहोत. मी असं म्हणतो इथे शत्रू येतात आणि शत्रू जास्त मी बोलत नाही. कारण आज 3 दिवसात ठरवलं होतं तुमच्या याचा निमंत्रणात येत आहे. खूप आनंद वाटला, खूप वाढी वाटली. मला असं वाटतं काही नाही, काहीतरी जिंदा दिल आहे. म्हणून आम्ही तर मी इथं नमस्कार तुम्हाला माहिती, मी नमस्कार म्हणत नाही, मी जिंदाबाद म्हणतो. तेव्हा दादा तुम्ही आता आलात ना, मी 2दा जिंदाबाद म्हणते. बघूया आता मग, कारण आम्ही एकमेकाला ओळखतो. सत्याला समोर जाण्याची चांगली यांची आहे. सत्ता हातात टिकवण्यासाठी ते भाग वेगळे आहे. पण आमचं तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तर तुम्ही आता बोला, पण एवढंच मला सांगतो की तुम्ही आला तेपर्यंत ठीक आहे. पण जर मला काही असं जर काही वाटतं दाद मिळाली नाही तर मात्र हे आंदोलन शांततामय मार्गाने जर काही नाही करता पुढं कसं न्याय देता येईल ते न्यायाचा मी प्रयत्न करीन. पण मी असं उगाच असं वाया जाऊ देणार नाही. एवढंच तुम्हाला विनम्रपणे सांगतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आपण बोला.